मुलींचं ते एक आहे भाई. मुली कधी एक्सेप्ट नाही करत स्वतःची चुकी. मी असं मुलांकडूनच विचार नाही करत भाई, मुलींचा पण विचार करायला पाहिजे. तर हॅलो, राम राम, नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आमच्या लाडक्या बापूच्या कट्ट्यावर. आणि आज थंडी आहे. चड्डी घालून आलंय त्याच्यावरूनच. अरे मला एका विषयावर बोलायचं होतं की ना, काल माझ्यासोबत घडला. म्हणजे नॉर्मल आहे, एवढं काय मोठी म्हणजे असा एकदम वेगळा काहीतरी असं आहे नाही, तेच आहे म्हणजे जे सगळ्यांना वाटतं ते. तर काल आहे ना, काय झालं, मी कामावरून येत होतो आणि येताना आहे ना एक बाईकवरून नवरा बायको जात असतील, काय माहिती कोण होते, मला पण नाही माहिती नवरा बायको होते का कोण होते, जात होते ते लोक. आणि मी गप आपला साईडने रस्त्याने चालत होतो. तर त्या बाई आहे ना वन साईड बसलेली होती. तर तिचा म्हणजे त्याने तिच्या नवऱ्याने बाजूने माझ्या बाजूने घेतली आणि तिचा पाय मला लागला. तर माणूस काय बोलला पाय लागल्यावर, अरे सॉरी यार माझा पाय लागला, नाहीतर असं फक्त हात दाखवला असता, म्हणजे सॉरी यार मी समजून गेलो असतो. पण ती माझ्यावरच उलटा चार्ज कर, म्हणजे असं बोलली की अरे काय तुला समजत नाही. अरे मग मला पण राग आला. मग मी पण असं चढायच्या ह्याच्यामध्येच बोललो, काय तुमच्या नवऱ्याची चुकी आहे, माझी थोडी चुकी आहे. म्हणजे एवढ्या प्रेमाने नाही बोललो, असं रागाने बोललेलो. पण मुलींना यार हे म्हणते, तिच्या नवऱ्याने थांबवलंच नाही. तिच्या नवऱ्याला माहिती होतं त्याची चुकी आहे, तो गपचूप पुढे गेला. मी बोलल्याच्या नंतर शांतच बसली ती. अरे पण हे बघ भाई, तुझी चुकी आहे, तू एक्सेप्ट कर ना. तू त्याच्यावरूनच आर्ग्युमेंट करते. माझी आता समजा मुलांची चुकी असली ना, काही मुलं एक वेळ एक्सेप्ट तरी करतात. मुलींचं ते एक आहे भाई, मुली कधी एक्सेप्ट नाही करत स्वतःची चुकी. केली पाहिजे यार, काय त्याच्यात किती किती बारीक वाईट म्हणजे छोटा होणार आहे, करायची एक्सेप्ट. नंतर मग रिग्रेट तरी नाही होत. आता काय माहिती त्यांना होतो का नाही, पण मला तर रिग्रेट होतं जर मी ना चुकी केली आणि मी कोणाची म्हणजे बोललो नाही सॉरी वगैरे, तर असं होतं माझ्याकडं. चुकी होत म्हणजे वाईट वाटत राहतं. जोपर्यंत माझा दुसरा इन्सिडेंट चांगला नाही होत तोपर्यंत मला वाईट वाटणार. आता लास्ट टाइम रविवारीच मी खेळायला गेलो, एक पण मॅचमध्ये चांगला परफॉर्मन्स नाही झाला, अजूनपर्यंत वाईट वाटते. आणि ते पण एवढ्या म्हणजे पैशांच्या मॅची हरलोय, असं पण नाही की फ्रेंडली वगैरे. वाईट वाटते यार, माझ्याकडून एफर्ट कमी पडले किंवा मी जास्त एफर्ट टाकले नसतील. मी एफर्ट टाकायचा प्रयत्न करत होतो रे, पण दिवसच खराब होता, काय करणार. जेव्हा दिवस खराब असतो तेव्हा काहीच चांगलं नाही होऊ शकत. आणि ते दिवस अजूनपर्यंत कंटिन्यू होत आहेत. लगातार काम येतंय, म्हणजे आरामच नाही. काहीतरी काम करतोय, दुसरंच काहीतरी चुकीचं काम होऊन जाते. चुकीचं नाही म्हणजे दुसऱ्यांचं काम खराब होऊन जातंय, मग ते काम परत नीट करायसाठी मला काम करायला लागते. हे सगळं रविवारपासून चालूच आहे, काय माहिती कोणाचं तोंड बघितलेलं. ते मुलींचा विषय चालू होता. तर यार मुलींना आहे ना, आपण करतो तेच बरोबर, आपली बाजू बरोबर, बाकी सगळे चुकीचे असं वाटतं. पण ठीक आहे, त्यांचं एक वेगळं कारण असू शकतं. त्यांना भरपूर काय काय सांभाळून चालावं लागतं. म्हणजे आता आपण रस्त्यावर असं बिंदास चालू शकतोय, तर त्या नाही चालू शकत ना. असं त्यांना बघत म्हणजे विचार करून, एक एक पाऊल विचार करून चालायला लागतं. एक अलगच बनवलंय रे देवाने मुलींना. काय जसा जसा देवाने नारळ बनवलाय ना, तसं देवाने मुलींना बनवलंय. एक वेगळंच म्हणजे दोन्ही बाजू दिल्यात, एकदम नरम बाजू आणि कडक बाजू पण. आता पण मुलींची एक्सेप्टन्स पॉवर लय कमी असते हा भाई, मुलांची एक्सेप्टन्स पॉवर जास्त असते, हे तर आहे. मला म्हणजे
आता काय बोललो यार, किती वेळा तेच बोलायचं सड. पण कधीतरी एक्सेप्ट केले पाहिजे चुका. चुका एक्सेप्ट केल्याने काय एवढं नॉट अ बिग डील. आता आलो आपण, थोड्या वेळाने बोलूया आपण. हे किती अडकत अडकत बोलतो ना मी, एकदम फ्लो नाही येते मला. फ्लो आला पाहिजे असं बोलताना. कधी कधी मूड असल्यावर बोलतो ना तसं.